आज आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे महात्मा गांधी. यांना आपण राष्ट्रपिता म्हणून ओळखतो. यांना सर्वप्रथम राष्ट्रपिता म्हणून संबोधन केले नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. नंतर महात्मा ही पदवी दिली आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. तर बापू म्हणून संबोधन केले सरोजिनी नायडू यांनी. तर राष्ट्रपिता, नंतर महात्मा आणि बापू म्हणून कोणी कोणी संबोधन केले हे लक्षात ठेवा. गांधीजीचे पूर्ण नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. त्यांच्या आई आहेत पुतळीबाई. गांधीजींचा जन्म झालाय 2 ऑक्टोबर 1869 रोजी. 2 ऑक्टोबरला आणखी एका नेत्याचा जन्म झालेला आहे, ते म्हणजे आपले दुसरे PM लाल बहादूर शास्त्रीजी. 2 ऑक्टोबर रोजी आपण या दोन्ही नेत्यांची जयंती साजरी करतो. याशिवाय आपण 2 ऑक्टोबरलाच इंटरनॅशनल नॉन व्हायलन्स डे म्हणूनही साजरा करतो. गांधीजींचे जन्मस्थान आहे पोरबंदर, गुजरात येथे. त्यांचा विवाह झालाय कस्तुरबा माखनजी कापडिया यांच्यासोबत 1882 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी, आणि विवाहाच्या वेळी कस्तुरबा यांचे वय होते 14 वर्ष. गांधीजींचे राजकीय गुरु आहेत गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यावरूनच गांधीजींनी सर्वप्रथम भारतभर भ्रमण केले होते. भारताची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती समजून घेतली होती. इथला समाज कसा आहे, त्याची परिस्थिती कशी आहे. नंतरच मग त्यांनी सत्याग्रह आणि आणखी बरेच काही कामं हाती घेतली होती. आता बघूया गांधीजींच्या संघर्षाची सुरुवात. ती सुरुवात झाली दक्षिण आफ्रिका येथून. त्यांचे आगमन झाले होते 1893 मध्ये दादा अब्दुल्ला यांच्या कायदेशीर कामासाठी. सर्वप्रथम आगमन केलं होतं डर्बन येथे. तिथेच त्यांना पीटर मेरी बर्ग येथील रेल्वे स्थानकावर प्रथम श्रेणीच्या डब्यातून बाहेर फेकण्यात आले. हा त्यांचा वंशभेदाचा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे ते खूपच दुःखी झाले होते. यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया होती नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना. ती केली त्यांनी 1894 मध्ये. आता बघूया त्यांचे संस्थात्मक कार्य दक्षिण आफ्रिकेमधील. पहिलं कार्य आहे बोर युद्धामधील. बोर युद्ध झाले होते 1899 मध्ये. इथे त्यांनी इंडियन ॲम्ब्युलन्स कॉर्प्सची स्थापना केली होती. इंडियन ॲम्ब्युलन्स कॉर्प्सच्या स्थापनेसाठी त्यांना कैसर-ए-हिंद हे पदक ब्रिटिशांनी बहाल केले. कैसर-ए-हिंद हे इंडियन ॲम्ब्युलन्स कॉर्प्सच्या स्थापनेसाठी केले होते. आणि बोर युद्धामध्ये गांधीजींनी ब्रिटिशांकडून मदत केली होती. त्यामुळे त्यांना बोर वॉर मेडलही ब्रिटिशांनी देऊ केली होती. या बोर युद्धामध्ये 2 मेडल भेटले यांना, हे लक्षात ठेवा. पहिलं तर बोर वॉर मेडल आणि इंडियन ॲम्ब्युलन्स कॉर्प्सच्या स्थापनेबद्दल कैसर-ए-हिंद. नंतर वृत्तपत्र. 1903 मध्ये त्यांनी इंडियन ओपिनियन सुरू केले होते. या वृत्तपत्राचे प्रकाशन होते जोहान्सबर्ग येथून. नंतर येथे फिनिक्स सेटलमेंट ती केली होती 1904 मध्ये. येथे त्यांनी आश्रमाची स्थापना केली. टॉलस्टॉय फॉर्मची ही पूर्वतयारी होती. त्यांना कैसर-ए-हिंद पदक भेटले होते. बोर युद्धातील कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना सन्मानित केले होते. हे आपण पूर्वीच बघितले. आता बघूया सत्याग्रहाची संकल्पना आणि त्याचा विकास. त्यांनी 1906 मध्ये, हे 1906 आहे, 1906 मध्ये ब्रह्मचर्याचे व्रत घेतले. नंतर सत्याग्रह शब्दाचा अवलंब केला 1908 मध्ये. मगनलाल गांधीच्या सद्ग्रह शब्दावर आधारित आहे, हे लक्षात ठेवा. नंतर हिंद स्वराज्य 1909 मध्ये त्यांनी किल्डोनन कॅसल या जहाजावर एकूण 275 पानाचे हे हिंद स्वराज्य म्हणून एक पत्र लिहिले. 275 पानं आहे. हिंद स्वराज्य हे पत्रक आहे. नंतर जहाज कोणतं होतं, किल्डोनन कॅसल. नंतर टॉलस्टॉय फॉर्म 1910 मध्ये याची स्थापना झालेली. याचा उपयोग त्यांनी सत्याग्रहींसाठी वस्तीची स्थापना करण्यासाठी केला. यामध्ये त्यांनी जर्मन मित्र कॅलेनबर्ग याची मदत घेतली होती. येथे फक्त हे हिंद स्वराज्य हे पत्रक लक्षात ठेवा. आता बघूया दक्षिण आफ्रिकेमधील संघर्षाची 2 टप्पे. पहिला मध्यमार्गाचा टप्पा होता 1894 ते 1906 दरम्यान. याची पद्धत काय होती तर याचिका देणे, निवेदने देणे आणि अर्ज पाठवणे. ब्रिटिशांना सहकार्य केले होते त्यांनी. दुसऱ्या बोर युद्धात ब्रिटिशांना पाठिंबा दिला होता, हे लक्षात ठेवा. नंतर दुसरा टप्पा आहे सत्याग्रहाचा. हा आहे 1906 ते 1914 दरम्यान. पद्धत काय होती तर सविनय कायदेभंग आणि अहिंसक प्रतिकार. यामध्ये त्यांनी पॅसिव्ह रेटिजन्स असोसिएशनची स्थापना केली होती. याशिवाय त्यांनी टॉलस्टॉय फॉर्मचा वापरही सत्याग्रहींसाठी केला होता. हे दोन्ही टप्पे लक्षात ठेवा. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त याचिका आणि अर्जच करायचे आणि दुसऱ्यामध्ये अहिंसक प्रतिकार केलेला आहे. आता बघूया त्यांचे भारतात पुनरागमन आणि भारतात प्रारंभीचे कार्य त्यांनी काय काय केले. भारतात पुनरागमन झाले त्यांचे 9 जानेवारी 1915 रोजी. 1915 आहे.
तर या 9 जानेवारीला आपण प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो 2003 पासून. 9 जानेवारी ही तारीख महत्त्वाची आहे. त्यांना केसरी हिंद पदक भेटले 1915 मध्ये. आणि हे आपण पूर्वीच बघितले की जे बोर युद्धात त्यांनी कार्य केले होते, ॲम्ब्युलन्स कॉर्प्सची स्थापना केली होती, त्याच्याबद्दल हे त्यांना पदक भेटले कैसरी हिंद. आता मला फक्त कमेंटमध्ये सांगा की कैसरी हिंद पदक त्यांनी कोणत्या घटनेच्या निषेधार्थ परत केले होते ब्रिटिश सरकारला. नंतर साबरमती आश्रमाची स्थापना केली 1917 मध्ये. आणि हे साबरमती आश्रमावरून त्यांनी कोणत्या यात्रेची सुरुवात केली होती हेही कमेंटमध्ये सांगा. आता बघूया भारतातील गांधीजींचे पहिले 3 सत्याग्रह. हे तिन्ही सत्याग्रह अत्यंत महत्त्वाचे आहेत. चंपारण, अहमदाबाद गिरणी संप आणि खेडा सत्याग्रह. याचे इयर आणि कशासाठी झाला हे लक्षात ठेवा. सर्वप्रथम बघूया चंपारण सत्याग्रह. हा झाला आहे 1917 मध्ये, 17 एप्रिल 1917. याला आपण पहिला सविनय कायदेभंग म्हणून ओळखतो. याचे कारण आहे 3 काठ्या पद्धत. 3/20 भागावर निळ लागवडीसाठी शेतकऱ्यांना सक्ती करण्यात आली होती. या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते राजकुमार शुक्ला यांनी. यांनीच गांधीजींना आमंत्रण दिले की तुम्ही यावर काही तोडगा काढा, म्हणून झाला हा चंपारण सत्याग्रह. नंतर आहे अहमदाबादचा गिरणी संप. हा झाला 1918 मध्ये, मार्च 1918. यामध्ये गांधीजींनी पहिले उपोषण केले. या गिरणी संपाचे कारण होते प्लेग बोनस. जे कामगार वर्ग होता त्यांना 50% बोनस पाहिजे होता, पण मालक वर्ग त्यांना हा बोनस देण्यास तयार नव्हता. शेवटी गांधीजींच्या मध्यस्थीवरून 35% बोनस देण्यास ते तयार झाले. हे आहे पहिले उपोषण, लक्षात ठेवा. नंतर तिसरा आहे तो महत्त्वाचा खेडा सत्याग्रह. हा झाला 1918 मध्ये. यामध्ये महत्त्वाचे काम केले महात्मा गांधी प्लस सरदार पटेल यांनी. हे आहे पहिले असहकार आंदोलन. हे झाले 22 मार्च 1918 पासून. नंतर याचा जो शेवट झालाय तो जून 1918 मध्ये झालाय. याचे कारण होते दुष्काळामुळे पीक निकामी होऊ नये त्यांना करमाफी नाकारली होती. खेडा हे गाव आहे ते गुजरातमध्ये. यामध्ये ज्यावेळेस दुष्काळ आला आणि उत्पन्न कमी झाले त्यावेळेस सरकारने तरीही शेतसारा कमी केला नाही, करमाफी केली नाही, म्हणून हा सत्याग्रह झाला होता. हे लक्षात ठेवा. आता बघूया रॉलेट कायदा आणि जालियनवाला बाग हत्याकांड. रॉलेट कायदा आहे 1919 चा. या कायद्याला आपण अनार्कियल अँड रिव्होल्युशनरी क्राईम ॲक्ट म्हणून ओळखतो. या कायद्याचे दुसरे नाव आहे, लक्षात ठेवा, अनार्कियल अँड रिव्होल्युशनरी क्राईम ॲक्ट. या कायद्याची हा कायदा कशावरून तयार केला होता? शिफारस होती रॉलेट कमिशन यांची. याचे अध्यक्ष होते सिडनी रॉलेट. त्यावरूनच हा रॉलेट कायदा तयार करण्यात आला. यामध्ये काय होतं तर राजकीय कैद्यांना 2 वर्षे विना चौकशी तुरुंगात ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. याविरुद्ध गांधीजींनी रॉलेट सत्याग्रह चालू केला होता. रॉलेट सत्याग्रह 6 एप्रिल तो चालू केला होता त्यांनी 6 एप्रिल 1919 ला. कायदा होता रॉलेट कायदा. त्याच्या विरुद्ध रॉलेट सत्याग्रह. हा अखिल भारतीय स्तरावरील पहिले आंदोलन होते गांधीजींचे. त्यामुळे हा रॉलेट कायद्याचा सत्याग्रह महत्त्वाचा ठरतो. जालियनवाला बाग हत्याकांड हे झालंय 13 एप्रिल 1919 रोजी. यामध्ये जे गांधीजींचे कार्यकर्ते आहेत सैफुद्दीन किचलू आणि आणखी एक कार्यकर्ते होते. हे दोघं ज्यावेळेस पंजाबमध्ये गेले होते जालियनवाला बाग येथे त्यांना अटक करण्यात आली. यांच्या अटकेच्या निषेधार्थ जालियनवाला बाग येथे बैसाखीच्या दिवशी काही लोक जमले होते. ते शांततेच्या मार्गानेच तिथे बसले होते, पण जो जनरल डायर आहे त्यांनी ते सगळ्यांना गोळ्या घालून ठार केले. हा आहे जालियनवाला बाग हत्याकांड. झालेला आहे 13 एप्रिल 1919 रोजी. हा जो हत्याकांड झाला यामुळे रवींद्रनाथ टागोरांनी नाईटहूड या पदवीचा त्याग केला. गांधीजींनी आपला सत्याग्रह मागे घेतला आणि या घटनेला हिमालयन चूक म्हटली. गांधीजींनी कैसरे हिंद पदवी जी त्यांना बोर युद्धामध्ये भेटली होती ती पदवी परत करून टाकली. बाकीच्या महत्त्वाच्या चळवळी त्यातली पहिली आहे असहकार चळवळ. ही आहे 1920 ते 1922 दरम्यान. सुरुवात झाली 1920 मध्ये. सुरुवात आहे 31 ऑगस्ट 1920 ची.
ही जी चौरी चौरा घटना आहे 1922ला झाली. यामुळे असहकार चळवळ मागे घेण्यात आली. या घटनेमध्ये आंदोलकांनी पोलीस स्टेशन जाळले. यामध्ये काही पोलीस कर्मी यांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागेल आणि हे होऊ नये म्हणून गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली होती. या घटनेला नेताजी बोस यांनी नॅशनल कॅलॅमिटी म्हटले आहे. म्हणजे हे जे असहकार चळवळ गांधीजींनी मागे घेतली त्याला. बाकीचेही नेते गांधीजींवर नाराजच होते. नंतर बघूया बारडोली तालुका. येथे जमीन महसूल न भरण्याचा आणि सविनय कायदेभंगाचा ठराव पास करण्यात आला 1922 मध्ये. तर असहकार चळवळ 1920 ते 22 ची आहे. चौरी चौरामुळे ती मागे घेण्यात आले, हे लक्षात ठेवा. आता बघूया काँग्रेसचे अध्यक्षपद आणि संघटनात्मक कार्य. त्यांनी 1924 मध्ये काँग्रेसचे इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आणि ते पण एकदाच. हे पहिलेच आहे. 1924 मध्ये अध्यक्षस्थानी बसले होते महात्मा गांधीजी आणि एकमेव अधिवेशन आहे. हे होते बेळगावचे. नंतर अखिल भारतीय चरखा संघाची त्यांनी स्थापना केली 1925 मध्ये. त्यांचे आत्मचरित्र म्हणजे ऑटोबायोग्राफी आहे सत्याचे प्रयोग, द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ, याचे प्रकाशन झाले 1925 ते 1929 मध्ये. हे आत्मचरित्र लिहिले त्यांनी गुजराती भाषेत. नंतर याचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केले महादेव देसाई यांनी. या आत्मचरित्राचे प्रकाशन दर आठवड्यात काही भाग प्रकाशित होत होता. तो म्हणजे नवजीवन जर्नल इथे आत्मचरित्र. नंतर हे नवजीवन जर्नल मध्ये प्रकाशित झाले 1925 ते 1929 दरम्यान. गुजरातीमध्ये होते आणि इंग्लिशचे भाषांतर केले महादेव देसाई यांनी सविनय कायदेभंगाबद्दल. लाहोर अधिवेशन झाले 1929 मध्ये. यामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. नंतर दांडी यात्रा आहे 1930 ची. साबरमती आश्रमातून मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आली होती. दांडी यात्रेची सुरुवात झाली साबरमती दांडी येथून. सुरुवात कधीची आहे? 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 पर्यंत. दांडीला पोहोचले 6 एप्रिल रोजी. नंतर हे पूर्ण अंतर होते 240 मैल किंवा मग 385 किलोमीटर. गांधीजींच्या सोबत होते एकूण 78 अनुयायी आणि या सर्व भागावर प्रश्न विचारण्यात आलेले लक्षात ठेवा. दांडी यात्रा सुरुवात 12 मार्च, शेवट झालाय 6 एप्रिल. दांडी येथे आले होते ते. अंतर आहे 240 मैल म्हणजे 385 किलोमीटर. सोबत होते 78 अनुयायी. या अनुयायांमध्ये स्त्रियांचाही समावेश होता, हे लक्षात ठेवा. आता बघूया गांधी आयर्विन करार. हा झाला 1931 मध्ये. गांधीजींनी या करारावर स्वाक्षरी केली. याच्यानंतरच त्यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेत जाण्याचे मंजूर केले. नंतर दुसरी गोलमेज परिषद झाली 1931 मध्ये. काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून गांधीजी लंडनमध्ये उपस्थित होते. आता बघूया जातीय निवाडा. जातीय निवाडा याची घोषणा झाली आहे 16 ऑगस्ट 1932 रोजी. ही घोषणा केली आहे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी. हे 1932 हे लक्षात ठेवा. यामध्ये त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केला होता. आधी मुस्लिम आणि इतर वर्गांसाठी, नंतर आता दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करतायत. ब्रिटिशांची ही योजना बघून गांधीजींना एक आयडिया आली होती की आता भारतीयांना फक्त फूट पाडायची सगळ्या जातींमध्ये. म्हणून त्यांनी पुणे येथील येरवडा जेलमध्ये त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. हे आमरण उपोषण बघून गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये एक करार झाला होता, तो आहे पुणे करार. यामध्ये आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांऐवजी राखीव जागा द्या हे निश्चित करण्यात आले होते. आता आहे हरिजन सेवक संघ. याची स्थापना झाली 1932 मध्ये. त्रावणकोर येथील मंदिरे हरिजनांसाठी खुली करण्यात आली होती 1936 मध्ये. जातीय निवाडा घोषणा कधी झाली? घोषणा केली रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ होता. याच्यावर आधारित आहे पुणे करार
1932 मधला गांधीजी आणि बाबासाहेब यांच्या दरम्यान, हे लक्षात ठेवा. आता बघूया भारत छोडो चळवळ. याला चले जाओ आंदोलन म्हणतो. ही चळवळ 1942 मध्ये संमत झाली. इथे करा किंवा मरा ही गांधीजींनी घोषणा केली आणि एवढी तीव्रतेची घोषणा गांधीजींनी पहिल्यांदाच केली होती. ही घोषणा केली गांधीजींनी 7 ऑगस्ट 1942 रोजी गवालिया टँक मैदान, मुंबई येथे. यालाच आपण आझाद मैदान म्हणून ओळखतो. तर ही करा किंवा मरा ही घोषणा 7 ऑगस्ट 1942 गवालिया टँक मैदान, मुंबई. येथूनच भारत छोडो या आंदोलनाला सुरुवात झाली होती. आता बघूया संविधान सभा. 1946 मध्ये काँग्रेस कार्यकारिणीने संविधान सभेच्या स्थापनेचा ठराव स्वीकारला होता. गांधीजींची हत्या झाली 30 जानेवारी 1948 रोजी. हत्या केली नथुराम गोडसे यांनी. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले यमुना नदीच्या काठी. राजघाट हे दिल्लीतील त्यांचे स्मारक आहे. हे राजघाट हे स्मारक लक्षात ठेवा. आता बघूया गांधीजींची तत्त्वे. ते सत्याग्रही होते, सत्यवादी, अहिंसक, निर्भय असला पाहिजे, नंतर अन्यायी कायद्यापुढे झुकणार नाही असे त्यांचे मत होते. चरखा, मानवाला गुलाम बनवणारे आणि श्रमाची जागा घेणारे यांत्रिकीकरणाला विरोध करणारे प्रतीक त्यांनी चरख्याला मानले होते. नंतर खादी, परदेशी वस्तूंवरील अवलंबित्व संपवायचे आणि गरिबांना स्वावलंबी बनवण्याचे याचे प्रतीक होते खादी. प्रकाशने, त्यांची प्रकाशने आहे. पहिला आहे इंडियन ओपिनियन, नंतर आहे यंग इंडिया, नवजीवन आणि हरिजन. हे चारही प्रकाशन अत्यंत महत्त्वाचे आहे. आता बघूया परीक्षेसाठी इतर काही महत्त्वाचे मुद्दे. त्यांचे राजकीय गुरु लक्षात ठेवा, गोपाळकृष्ण गोखले. यांच्या सल्ल्यानुसारच त्यांनी भारताला आधी समजून घेतले, नंतरच त्यांच्या चळवळी चालू केलेल्या आहेत. पहिला सविनय कायदेभंग आहे चंपारण सत्याग्रहामधला 1917. नंतर पहिले उपोषण त्यांनी अहमदाबाद गिरणी संप यामध्ये केले होते 1918 मध्ये. पहिले असहकार आंदोलन केले खेडा सत्याग्रह दरम्यान 1918 मध्ये. तर पहिले अखिल भारतीय स्तरावरील आंदोलन होते रौलेट कायद्याविरोधात, रौलेट सत्याग्रह. पहिले सविनय कायदेभंग चंपारणमध्ये, उपोषण अहमदाबाद गिरणी संप, असहकार खेडामध्ये आणि पहिले अखिल भारतीय स्तरावरील आंदोलन होते रौलेट सत्याग्रह. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले 1924 मध्ये. हे 1924 आहे बेळगाव येथे. आणि हे एकमेव अधिवेशन होते ज्यावेळेस गांधीजी अध्यक्ष होते. त्यांचे आत्मचरित्र आहे सत्याचे प्रयोग. हिमालयन चूक हे कशाला म्हटले त्यांनी? जालियनवाला बाग हत्याकांडाला म्हटले. नंतर घोषणा केली करा किंवा मरा. हे भारत छोडो आंदोलनादरम्यान केली 1942 मध्ये गवालिया टँक मैदानावर. आता आपण गांधीजींबद्दल संपूर्ण माहिती बघितली. लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. धन्यवाद.